जय शिवराय मित्रांनो. आज एक गंभीर विषयावर मी चर्चा करत आहे. गेले 8 दिवस झाले मी माझ्या मुलीला सांगतोय की 7 वाजल्यानंतर, बायकोला सांगतोय 7 वाजल्यानंतर मुलांना बाहेर सोडू नको. मला 2 मुली आहेत, एक 7 वर्षाची आहे आणि एक आहे 4 वर्षाची. मी दररोज बायकोला सांगतो की या टायमाला बाहेर सोडू नको, तू लक्ष दे. तर असं सांगण्याचं कारण की 4 दिवस 8 दिवस झालं मी एक बाबा म्हणून खूप घाबरलो आहे. मावळा मावळा म्हणून तर आहेच मी, पण बाबा म्हणून मी घाबरलेलो आहे. कारण की 8 दिवसापूर्वी मालेगाव येथे झालेल्या लहान 4 वर्षाच्या तानुला बाळावर झालेल्या अत्याचार आपण आता बोलायही शब्द फुटत नाहीत. मी 8 दिवस व्हिडिओ बनवला नाही, कारण का मी त्या दिवशी मुलीचा फोटो बघितला, सोशल मीडियावर व्हायरल केला होता. माझ्या अक्षरशः डोळ्यातून आता शब्द फुटत नाहीत. अक्षरशः डोळ्यातून माझ्या पाणी आले. म्हटलं आपण महाराजांनी काय आपल्याला शिकवण दिलेली आहे, बस ती माते भगिनी समान आहे. हे प्रत्येक मावळ्याला सांगितलं. आपण का करत नाही? आपण आत्मसात केले पाहिजे, महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे. माझ्या तोंडातून आता शब्द फुटत नाहीत. तसं आपण प्रत्येक बहिणीचं, बहीण झाली, आपण जसं बहिणीचं आपल्या घरी संरक्षण करतो, तसं आपल्या महाराजांनी काय शिकवून दिलंय? महाराजांनी त्यावेळेस शिकवलं, सांगितलं मावळ्यांना की दुश्मनाची जरी स्त्री झाली दे, मुलगी झाली दे, तिच्या हात उचलायचा नाही. महाराजांनी शिकवण दिली होती त्यावेळी मावळ्यांना, आणि तसं ते मावळ्याने आत्मसात केले. मग आता मावळा का जागत नाही? तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्यासाठी? त्याला सजा होणार. आता जे मालेगावला प्रकरण झालं तिथं सजा होणार त्याला, परंतु असं होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर आता मी ह्या विषयावर बोलत आहे. तर काय केलं पाहिजे? तर तुम्ही नजर चेंज केली पाहिजे. नजर जी बघण्याची, आता मी खोलवर विषयात जात आहे. जी तुम्ही बघण्याची नजर चेंज केली, कॉमेंट करताय, जसे सगळे करत नाहीत कॉमेंट की बघण्याची नजर. आता एक लेडीज चाललेली आहे, तर तिला आई आणि बहिणीच्या नजरेने बघितल्याशिवाय बघितलं पाहिजे आपण, तरच आपण हे सगळं थांबवू शकतो. आणि जर समजा आता महाराजांनी त्यावेळी कशा प्रकारे बंदोबस्त केला, जे अत्याचार झाले त्यांच्याबद्दल कसा बंदोबस्त केला, सर्वसामान्याला इतिहास माहित आहे. तर आता आपण काय केलं पाहिजे? आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे. कायदा हातात घेतला पाहिजे. ज्यावेळी असं वाटतंय आपल्याला ही इथे छेडछाड होते, आपण समाजामध्ये फिरत असतो, त्या मुलगीची छेडछाड होते, लेडीजची छेडछाड होते, तर आपण काय केले पाहिजे? पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे. फक्त एक हाक द्यायची, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. तिथं तुम्हाला मावळा 100%, 80% तरी तिथं मावळा जागृत होणार, स्फूर्ती येणार. म्हणजे तुम्ही तिथं हाक द्यायची. एक मला छेडछाड होते, लेडीजने बी मला माझ्या छेडछाड ओरडलं पाहिजे मोठ्या मोठ्याने. तो काय करेल तिथं? तर तिथे तुमच्या मत्तीला मावळा नक्की मत्तीला येईल. तर तुम्ही बोललं पाहिजे. तर आणि त्याला पकडून तुम्ही पोलिसांच्या हवाली केले पाहिजे आणि फिर्याद दिली पाहिजे की बाबा हे असं करतोय, छेडछाड करतोय, तरच ते त्याचा बंदोबस्त होणार आहे. चला तर, जोपर्यंत आपले विचार बदलत नाही तो हे असंच चालू राहणार. मावळा जागला पाहिजे, मावळा जागला पाहिजे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मी हे बोललेलो आहे. आता एक आहे, नाहीतर आपण हे आपलं हे वादळ आहे ते घरापर्यंत यायला वेगळं नाही, प्रत्येकाच्या घरापर्यंत येणारे वादळ. तुम्ही सांगता ही सडकी बुद्धी आहे, ती घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तर आताच आपण सुधारलं पाहिजे, तर तुम्ही बघू शकता. नाहीतर एक मावळा म्हणून माझं हे गाणं आहे, ते तुम्ही ऐकू शकताय. शोध कुठर
माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार शोधू कुठर भाऊ कसर गीत स्वतःला भाऊ श्वास हे गाना श्वास हे गाणं बदलले किती जन्मी पायाची लहान होते रे एक रात्री डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझे दे कदा माझा उशारा माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार माझ्या राजान माझ्या शिवबार शोधू कुठर भाऊ कसर गीत स्वतःला भाऊ कसर